समस्या इथे जाणवत? ॲक्च्युली मी कार्तिक राऊत, हिंदू धर्म सेवा समितीचा सचिव आहे. आम्ही या एरियामध्ये सामाजिक ज्या समस्या लोकांना होतात त्याबद्दल आम्ही थोडं वर्क करत असतो, काम करत असतो. जनरली आम्ही मागे खूपदा बावनकुळे साहेबांना, खोपडे साहेबांना, NMC आयुक्त, NIT आयुक्त आम्ही यांना परिपत्रक दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. आम्ही पुन्हा आम्ही त्यांना पुनर्निवेदन दिले, पण अजूनही या रोडची जी समस्या आहे ती सॉल्व झालेली नाही. खरबी चौक ते महागंगा सेलिब्रेशन हा जो रोड आहे हा खूप दिवसापासून डावललेला रोड आहे. या रोडला खूप मोठी वाहतूक आहे, खास करून चामट हॉलपासून तर गंगा सेलिब्रेशनपर्यंतचा जो रोड आहे तो खूप नॅरो रोड आहे, अरुंद रोड आहे. आणि त्या रोडला खूप सारे गड्डे पण पडलेले आहेत. जसं काल रात्री एक 10 वाजताच्या दरम्यान ॲक्सिडेंट झाले, 2 ॲक्सिडेंट झाले छोटे छोटे. एक मोठा झाला, एक छोटा झाला. एक व्यक्ती बसच्या खाली घुसला, गड्ड्यामधून गाडी स्लिप झाली आणि तो बसच्या चक्क्यामध्ये आला. बरं झालं की सावधानाने ब्रेक मारली तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रक गेलेला असता. काल पण एक खूप मोठा अपघात वाचला, त्यातून तो वाचवला तो व्यक्ती अमिताला. त्यानंतर पुन्हा एक व्यक्ती गड्ड्यामधून स्लिप होऊन पडला. तर या रोडला वारंवार डावळलं जातं. म्हणजे कोणी नगरसेवक असो या लोकप्रतिनिधी असो इकडे लक्ष देत नाही आहेत. ज्या पद्धतीने त्या रोडचं पॅचिंग व्हायला पाहिजे, रोडचं रुंदीकरण व्हायला पाहिजे, पुनर्डांबरीकरण व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे. तर माझी प्रशासनाला सूचना आहे की कोणाचा तरी जीव जातपर्यंत तुम्ही त्याची वाट बघत आहे का, की एखाद्याचा जीव जाईल आणि त्यानंतर तुम्ही याकडे लक्ष द्याल. मागे खरबी चौकात ऑलरेडी एक जीव गेलेला आहे, एका मुलीचा पाय गेलेला आहे ॲक्सिडेंटमध्ये. अजून किती लोकांना इथे समस्या करावं, कारण की इथे सामान्य मध्यम वर्ग राहतो किंवा लोअर वर्ग राहतो. तर प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यावं. धन्यवाद.